सकाळचं कोवळं ऊन बाल्कनीत विसावलं. थंडीच्या दिवसात तिथे बसायला पप्पूला आवडायचं. बाल्कनीत आलेलं ऊन बघून तो आतल्या खोलीतून बाहेर येऊन आराम खुर्चीत निवांत पहुडला. कसली घाई नाही का गडबड नाही. आई पण आज थोडी लवकर बाहेर पडली होती. बरं नसल्यामुळे शाळेची घाई पण नाही. गेले 8 दिवस तो घरी एकटाच होता. त्यामुळे आता मात्र घरात राहण्याचा त्याला जाम कंटाळा आलेला होता. 3-4 दिवस अंगात चांगलाच ताप असल्यानं आता कसं गळून गेल्यासारखं वाटत होतं. 2-3 दिवस आई पण घरी थांबलेली होती. त्यामुळे तिची सगळी कामं खोळंबलेली होती. त्यामुळे आता तिला त्याच्याबरोबर सतत घरात थांबणं शक्य नव्हतं. आई घरात असेच तोवर त्याला बरं वाटायचं, पण नंतर मात्र त्याला फार कंटाळा यायचा. पण काय करणार, पर्यायच नव्हता दुसरा. बाबा असताना मात्र एक बरं होतं. आई सतत घरातच असायची. त्याला शाळेत सोडायला घ्यायला यायची. पण आता तर तिला तेवढा वेळच नसतो. पप्पूला एकदम बाबांच्या ॲक्सिडेंटचा दिवस आठवला. शनिवार होता, त्यामुळे पप्पूला सुट्टी होती. बाबा त्या दिवशी घरी येणार होते. मग ते तिघं खरेदीला बाहेर फिरायला जाणार होते. त्या दिवशी पण पप्पू असाच बाल्कनीत बसून बाबांची वाट बघत होता. कुणीतरी दाराची बेल कर्कश वाजवली. दचकलाच होता पप्पू त्या आवाजानं. तो धावतच आत गेला होता. येणाऱ्यानं काहीतरी भयंकर बातमी आणली होती. आई कोलमडून सोफ्यात पटकन बसली होती. पप्पूला बघून मात्र तिने स्वतःला थोडं सावरलं होतं. त्या बेलच्या विचित्र कर्कश आवाजानं शेजारीसुद्धा धावून आले होते. पप्पूला शेजारच्या आजींकडे ठेवून बाजूच्या काका काकूंसोबत आई बाहेर गेली. त्यानंतर 2 दिवस पप्पू त्या आजींकडेच होता. आईची सतत धावपळ चालू होती. तिच्या डोळ्यातनं सारखी आसवं वाहत होती. त्याला आईजवळ जावंसं वाटत होतं. तिच्या कुशीत शिरून बसावंसं वाटत होतं. तिचे डोळे त्याला पुसायचे होते. पण आई त्याच्या वाट्याला येतच नव्हती. तो भांबावून गेला होता. तरी पण शहाण्यासारखं आजी सांगतात तसंच वागत होता. 3ऱ्या दिवशी पांढऱ्या चादरीत गुंडाळलेली बाबांची डेड बॉडी ॲम्ब्युलन्समधनं उतरवताना त्यानं पाहिली. खरं तर काय चाललंय हे त्याला कळतच नव्हतं. मागून येणाऱ्या आईची ती रडवेली भकास मुद्रा, लोकांची गर्दी आणि त्या गर्दीत आईबाबांपासून हरवलेला छोटा पप्पू. आता 2 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण तो दिवस, तो प्रसंग त्याच्या बालमनातनं काही जात नाही. बाबांची खूप आठवण येते. त्याच्या इवल्या मनातनं सगळ्या आठवणी काही जात नाहीत. कधीतरी त्या आठवणीने तो असाच व्याकुळ होतो. आईने आपलं दुःख गिळून छोट्या पप्पूसाठी कंबर कसली. आपल्या मैत्रिणीच्या मदतीनं छोटासा व्यवसाय सुरू केला. तसं आता बरं चाललं आहे. पण सुरुवातीला पप्पूला आणि तिला दोघांनाही फार त्रास झाला. आईसाठी बाबांचं नसणं स्वीकारणं किती कठीण होतं. आजवर कधी घराबाहेर न पडणाऱ्या तिला कामासाठी बाहेर पडावंच लागलं. पण आता मात्र सवय झाली आहे. छान चाललं आहे दोघांचं. रोज आईबरोबरच शाळेसाठी बाहेर पडायचं आणि आईच्या आधी घरी परतायचं. पप्पूला आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची खंत आईला सतत असायची. नेहमी ती तसं बोलूनही दाखवायची. पण करणार काय, तिचाही नाईलाज होता. सुरुवातीला तिने त्याच्यासाठी एक आया ठेवली होती, कारण जवळपास पाळणा घर नव्हतं. पप्पू छोटासा होता. नुकताच KGत जायला लागला होता. सोबतीची गरज त्याला होतीच. खरं तर आईची पण आया ठेवायची इच्छा नव्हती, पण घरात राहणारं कोणी नव्हतं. पण ती आया मात्र पप्पूला कधीच आवडली नाही. त्याला ती नकोशीच असायची. त्याच्यासाठी आईने बनवून ठेवलेलं अर्धं खाणं तीच खाऊन टाकायची. आरामात बेडवर झोपून जायची. स्वतःच TV बघत बसायची. त्याला बघूच द्यायची नाही. पण मागच्या वर्षीपासनं शाळेतनं आल्यानंतर त्याला घरात एकटंच राहायला लागतंय. आईचे पैसे आणि कानातली रिंग चोरून ती आयाच एक दिवस पळून गेली. पप्पूला बरं वाटलं. त्या घाणेरड्या आयासोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं त्याला बरं वाटायला लागलं. त्या आयाच्या अंगाचा काय घाणेरडा वास यायचा. शी.
आत्ताही ई शी असं म्हणत पप्पूनं मान झटकली. खुर्चीतून उठून रेलिंगवर रेलून तो खाली खेळणाऱ्या मुलांची गंमत बघत राहिला. एरवी सुट्टी असली की तो पण त्यांच्यात खेळायला जायचा. रोज शाळेतून आल्यावर आजीकडनं किल्ली घेऊन तो दार उघडायचा. मग हातपाय धुवून कपडे बदलून आईनं टेबलावर काढून ठेवलेलं खाऊन घ्यायचा. खाणं झालं की पुन्हा कुलूप लावून किल्ली शेजारच्या आजीकडे ठेवून तो खाली खेळायला पळायचा. किती शहाणा आहे हो पोर, कुलूप वगैरे अगदी व्यवस्थित लावतो बाई, खूप समजूतदार आहे हो. हे आजीनं केलेलं कौतुक ऐकायला सुद्धा तो थांबायचा नाही. हे शहाणपण, मोठेपण त्याला बाबा गेल्यापासून अचानक आलेलं होतं. खरं तर खूप काही समजण्या एवढा तो काही मोठा झाला नव्हता, पण त्याला आपलं वाटायचं की मी खूप मोठा झालो आहे. आई म्हणजे शेवटी मुलगीच ना, घरात पुरुष म्हणजे तोच ना. आता त्याच्या असल्या गप्पा ऐकल्या की आजी खूप कौतुकानं गालातल्या गालात हसायच्या, लाडानं त्याची पापी घ्यायच्या. त्याला त्या आजीचं अगदी लहान मुलांसारखं पापी घेणं अजिबात आवडायचं नाही. गाल पुसत तो पळून जायचा. आजीचं मात्र पप्पूवर नीट लक्ष असायचं. गोबऱ्या गोबऱ्या गालांचा, टप्पोऱ्या डोळ्यांचा गोड पप्पू त्यांना भारी आवडायचा. लांबून आई येताना दिसली की धावत जाऊन तो तिला बिलगायचा. मग मात्र सारा वेळ तो आणि त्याची आई. पण हा ताप आल्यापासून पंचायत झाली आहे. घरात सारा वेळ त्याला एकट्यालाच राहावं लागतंय. बरेचदा आईला परतायला उशीरही होतो. तशा शेजारच्या आजी थांबतात त्याच्यासोबत, पण त्यांनाही त्यांची कामं असतात. मग अशा वेळी त्यांच्याकडे त्याला थांब म्हणतात त्या. पण पप्पूला घरी थांबायला आवडतं. तसंही 2-4 दिवसात डॉक्टर त्याला शाळेत जायची परवानगी देणार आहेत, पण आत्ता आणखीन 2 दिवस तरी खाली खेळायला जायची परवानगी त्याला नव्हती. आता मात्र पप्पूला खूप खूप कंटाळा आलेला होता. आज आईने लवकर परत येण्याचं कबूल केलं होतं. त्याला ती आज थोडं फिरायला नेणार होती, पण त्यालासुद्धा अजून बराच अवकाश होता, चांगला 3-4 तास. रेलिंगवर रेलून रेलून त्याची पाठ दुखायला लागली. जाम कंटाळा आलेला होता. हळूहळू खालची मुलं पण पांगली. काय करावं बरं आता, त्याला काही सुचायचं ना. मग त्याला एकदम जाणवलं की आपल्याला खूप भूक लागली आहे. मग सावकाश चालत तो घरात गेला. टेबलावरची पालथी प्लेट सरळ केली. आज आईने त्याला आवडतात म्हणून मेथीचे पराठे केले होते. त्याने कॅसरॉलमधले 2 पराठे प्लेटमध्ये काढून घेतले. स्वयंपाकघरातून माठातलं पेलाभर पाणी आणलं. आज समोर सोफ्यातच त्यांनी बैठक जमवली. टीव्हीचा रिमोट दाबून आपला आवडता कार्टून शो बघत त्याने आपलं जेवण सुरू केलं. एरवी आई खाताना टीव्ही बघू देत नाही, पण आज मात्र तो तिथेच खायला बसला. आज भरपूर सॉस, भरपूर लोणी लावूनही ते पराठे त्याला आवडलेच नाहीत. आई खरं तर मस्त करते पराठे, त्याला फार आवडतात, पण आज काही त्याला चांगलंच वाटत नव्हतं. कशातच त्याचं मन रमत नव्हतं. थोड्याच वेळात त्याला तिथे बसायचा, टी व्ही पाहायचा पण कंटाळा आला. नेहमी काय 30-30 कार्टून्स दाखवतात. तो पुन्हा बाल्कनीत येऊन बसला. आज घरात एकटं बसायला नको वाटत होतं त्याला. आज रोजच्यासारखी आपली प्लेट उचलून मोरीत टाकावी असंही त्याला वाटलं नाही. तिथेच साईड टेबलवर त्याने ठेवून दिली ती. तिथलंच एक कॉमिक्स उचलून बाल्कनीतल्या खुर्चीत डुलत डुलत तो वाचत बसला, पण फार वेळ त्याचं मन त्यात रमलं नाही. वैतागून पुटपुटत त्याने ते कॉमिक्स खाली टाकलं. तिथूनच वाकून घड्याळात बघितलं. बापरे, अजून बराच अवकाश आहे की आई यायला. काय करावं बरं. कुणाला घरी खेळायला बोलवावं तर सारी मित्रमंडळी शाळेत गेलेली. शेजारच्या आजीही यावेळी कामात असतील आणि त्यांच्याकडे गेलं की त्यांचे आजोबा बिच्छर पोरग असं म्हणणार. शी, त्याला ते मुळीच आवडत नाही. काय बरं करावं आता. आज पप्पूला रोजच्यापेक्षा खूप कंटाळा आला होता. रोज तो खाणं झाल्यावर कार्टून शो बघत खाली गालीच्यावर चांगला 2 तास तरी झोपून जातो, पण आज त्याला झोपायची पण इच्छा नाही आहे. आज ना तापानंतर पहिल्यांदा त्याला आईसोबत फिरायला जायला मिळणार होतं, म्हणून कदाचित त्याला आणखीन जास्त कंटाळवाणं झालेलं असणार. पप्पू खूप वाईट लागला.
आज तर वेळ जाता जात नाही आहे. काय करावं बरं आता, काय करावं विचार डोक्यात सुरूच होते. आणि एवढ्यात अरे अरे पकडा पकडा, शेपूट पकडा मागणं, शेपूट पकडा ना मागणं. मुलांचे आवाज ऐकायला यायला लागले, सोबत मुलांचा ओरडा. काय बरं झालं असेल खाली. उत्सुकतेनं उठून तो बाल्कनीच्या कठड्यावर रेलून वाकून वाकून बघायला लागला. खाली एक गोबरं पांढरं गोंडस कुत्र्याचं पिल्लू कू कू करत इकडून तिकडे लुटू लुटू पळत होतं. वरून ते एखाद्या गाठोड्यासारखंच वाटत होतं. बाजूच्या बिल्डिंगमधली मुलं आरडाओरडा करत त्याच्या मागे लागली होती. मध्येच ते पिल्लू जिन्याखाली पळालं, त्यामुळे ते पप्पूला दिसेना. तो खूप अस्वस्थ झाला. खाली जाऊन त्या पिल्लाला वर घेऊन यावंसं त्याला वाटलं, पण ती मुलं त्याला देतील का ते पिल्लू. शिवाय एकट्याला त्याला तिथवर जाणं जमेल का. पुन्हा संध्याकाळी पण खाली उतरायचं आहे आणि दगदगीने परत ताप उलटून आला तर नको रे बाबा, आता पुन्हा तो ताप. पण काहीतरी तर करायला हवं, पण कसं आणि काय. त्याला ते इवलंसं गोंडस पिल्लू फार आवडलं होतं. त्याला वाटलं त्याला आपण घरात आणावं, त्याला बशीत दूध प्यायला द्यावं. ते आपल्या इवल्याशा जिभलीनं कसं चुटू चुटू दूध पिईल, किती मजा येईल ना. मग रोज खेळायला एक चांगला सोबती मिळेल, मग कधी त्याला कंटाळा येणार नाही. असली स्वप्न रंगवत बराच वेळ पप्पू तिथे उभा राहिला. जरा वेळानं त्याला त्या पिल्लाचा किंवा मुलांचा कोणाचाच आवाज ऐकू येईन असा झाला. बहुधा आपापल्या घरात पळाली असतील ती मुलं. पण मग त्या पिल्लाचं काय, का नेलं असेल कोणीतरी उचलून त्याला. अरे 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 अरे, मग आता कसं करायचं. आता मला कुठलं ते पिल्लू मिळणार. हताश होऊन हेरमुसल्या मनानं पप्पू परत खुर्चीत झुलत बसला. सरकत सरकत ऊन आता पलीकडच्या बिल्डिंगवर विसावलं होतं. मंद मंद वारंही सुटलं होतं. त्यांनी समोरचा कडुलिंब डहुळला गेला होता. पप्पूला ना त्या कडुलिंबाच्या हलणाऱ्या फांद्या बघायला खूप आवडायचं. त्यावरचे इकडून तिकडे बागडणारे सारखे चिवचिवणारे पक्षी, त्यांचे चाललेले खेळ, त्यांचा चिवचिवाट, हे सगळं त्याला अगदी मनापासनं आवडायचं. मग त्याला एकटेपण सतावायचं नाही. रिकाम्या वेळात त्यांचं निरीक्षण करणं हा त्याचा आवडता छंद होता. मग मात्र तासनतास त्याची तंद्री लागायची. आत्ताही निवांत बसून ते सारं निरखत बसला होता. आता त्याचा कंटाळा पळाला होता. एक पिकलेलं पिवळं झालेलं लिंबाचं पान तरंगत तरंगत येऊन अलगद पप्पूच्या पायावर पडलं. ते उचलून घेऊन हळुवारपणे गालावर फिरवत तो पुन्हा आपल्या निरीक्षणात गुंग झाला. फांद्यांच्या मागून आकाशातली ढग त्याला दिसत होते. ते समोर समोर चाललेले होते. त्याच्या मनात आलं, ढगांचे फुगेच तरंगत चाललेत. त्यातला एक छोटा फुगा पुढे पुढे पळत होता. अचानक एक मोठा ढग आला आणि छोट्या ढगाचा फुगा बिचारा त्यात विरूनच गेला. किच 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 असा जोरात ब्रेक दाबल्याचा आवाज रस्त्यावरनं आला आणि पप्पू आपल्या स्वप्नरंजनातून दचकून जागा झाला. बापरे, ॲक्सिडेंट झाला का काय. पप्पूच्या छातीत धस्स झालं. चटकन उठून तो रेलिंगवरनं वाकून खाली रस्त्यावर बघायला गेला. तेच ते मगाचं कुत्र्याचं पिल्लू कावरं बावरं होऊन ओरडत होतं. गाडीवाल्यानं शिताफीनं त्याला वाचवून गाडी वळवून नेलेली होती. तरी बरं, दुपारची वेळ आहे. यावेळी अशीच रहदारी कमीच असते. पण आता आणखीन अर्ध्या एक तासात रस्त्यावर गर्दी होणार. त्या पिल्लावरची दृष्टी न हलवता पप्पू तिथेच उभा राहिला. जणू क्षणभर जरी त्यांनी ते पिल्लू नजरेआड केलं असतं तर ते हरवूनच गेलं असतं. इथे बसून जसं काही तो त्याला वाचवूच शकला असता. त्याच्या लहानग्या इवल्याशा मनात विचारांची दाटी झाली होती. नाही नाही ते विचार मनात येत होते. त्या पिल्लाचे आईबाबा तरी कसे असतील. एवढ्याशा पिल्लाला त्यांनी एकटं का बरं सोडावं. चिमणी कशी आपल्या बाळासाठी छानसं घरटं बांधते, पिल्लं मोठी होईस्तवर त्यांना चोचीनं घास भरवते. पण ही कुत्र्यांची जातच दुष्ट असली पाहिजे. रस्त्यात त्या पिल्लाचा ॲक्सिडेंट झाला तर
पप्पूचं इवलंसं काळीज लकलकलं, डोळे पाण्यानं भरून आले, घशात हुंदका दाटला. ते पिल्लू पण आपल्यासारखं एकटंच आहे. आपले बाबा नाही का आपल्याला एकटं सोडून देवाघरी गेले, पण आपल्याजवळ आई तर आहे. पण ते बिचारं पिल्लू, आत्तापर्यंत जाणवलं नाही एवढं एकटेपण पप्पूला जाणवायला लागलं. सारा दिवस आई घरात नसताना त्याला कंटाळा यायचा, पण आत्तासारखी एकटेपणाची भीती त्याला कधीच वाटली नव्हती. एकटेपणाची वेगळीच जाणीव त्याला झाली. एवढ्या मोठ्या घरात आपण एकटे, अगदी एकटे आहोत या विचारानं त्याला खूप घाबरल्यासारखं झालं. छातीत अचानक धडधडायला लागलं. डोळ्यातली आसवं गालांवरनं घळाघळा ओघळायला लागले. पण तरी देखील रेलिंगवरून बाजूला हलावंसं त्याला वाटत नव्हतं. त्या पिल्लावरची आपली नजर त्याने ढळू दिली नाही. त्याच्याबद्दल एक वेगळीच माया, आपुलकी त्याला वाटायला लागली. आता थकून ते पिल्लू रस्त्याच्या बाजूला झाडाखाली विसावलं होतं. रस्त्यावरून गाडी गेली की कू कू करत थोडं हालायचं, पुन्हा आपलं गुरफटून बसायचं. थोड्या वेळानं पुन्हा ते पिल्लू उठलं आणि इकडून तिकडे शेपटी हलवत फेऱ्या मारायला लागलं. आई आई ग, बिचाऱ्याला भूक लागली असेल. पप्पूनं शुकशुक करत टाळ्या वाजवून त्या पिल्लाचं लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या उंचावरचा दूरवरचा आवाज त्या पिल्लापर्यंत पोचावा तरी कसा? ओ असं ओरडत मगाची ती मुलांची गँग बिल्डिंगमधनं बाहेर पडली आणि पप्पूला पुन्हा भीतीनं घेरलं. आता ही मुलं त्या पिल्लाचं करणार तरी काय? आणि घाबरून ते पिल्लू पुन्हा रस्त्यावर पळालं तर? आता तर रस्त्यावरची वर्दळही वाढली आहे. कुणाला तरी आवाज द्यावा का? ए बॉबी, ए बोनी, मुन्नू मुन्नू, ए राजा. दोघा तिघांना त्यांनी वरनं हाका मारल्या. पण मुलांच्या आरडाओरडीत, वाहनांच्या कोलाहलात आजारी पप्पूची क्षीण आणि उंचावरून येणारी हाक कोणापर्यंत कशी पोहोचणार? खेळण्यात मस्त असलेल्या त्या मुलांपर्यंत पप्पूच्या हाका पोचल्याच नाहीत. ती मुलं पिल्लाला तसाच त्रास देत राहिली आणि असहाय्यपणे पप्पू ते बघत राहिला, लाचार होऊन. एक मोठी व्हॅन वेगात येताना पप्पूला दिसली आणि नेमकं त्याच वेळी ते पिल्लू मुलांच्या तावडीतून निसटून रस्त्यावर पळालं. पप्पूनं घाबरून डोळेच मिटून घेतले. त्याला ते बघवेना. काय घडेल या कल्पनेनं त्याच्या छातीत खूप धडधडायला लागलं. त्याच्या घशात दाटून आलं. रस्त्याकडे न बघता तो तसाच डोळे मिटून खुर्चीत बसला. आता मात्र तो अगदी हुंदके देऊन देऊन रडायला लागला. गाडीच्या चाकाखाली येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं, अगदी टीव्हीत दाखवतात ना तसं ते पिल्लू सारखं नजरेसमोर येत होतं. त्या पिल्लासारखंच आपणही आत्ता या क्षणी एकटं आहोत या भयान जाणीवेनं तो खूप कासावीस झाला होता. या क्षणी त्याला आईच्या कुशीत शिरावंसं वाटत होतं, पण ती देखील अजून परत आलेली नाही आहे. बाबांनी तर आपल्याला त्या पिलासारखं एकटं सोडून दिलेलंच आहे. आई पण आपल्याला एकट्याला सोडून कामाला जाते. पप्पूला हे एकटेपण सहन होईना. मांडीत डोकं खुपसून तो हमसून हमसून रडायला लागला. त्याचं सांत्वन करणारं, समजूत काढणारं कुणीही घरात नव्हतं. कितीतरी वेळ तो तसाच रडत होता. अचानक केसातून हळूवार फिरणाऱ्या बोटातून त्याला साईचा कोमल स्पर्श जाणवला, अगदी मौसूत. आणि डोळे न उघडता, आईच्या चेहऱ्याकडे न बघता त्याने दोन्ही हातांनी कवटाळलं. तो स्पर्श दुसऱ्या कोणाचा असूच शकत नव्हता. आईने त्याला मिठीत घेतलं. तिच्या कुशीत शिरून हुंदके देत देत रडव्या आवाजात आईला त्या पिल्लाबद्दल सांगितलं. त्याच्या भोवतीची मिठी आणखीन घट्ट करत आईनं त्याच्या केसांची, कपाळाची, गालाची भराभर पापी घेतली आणि भरल्या आवाजात ती पप्पूच्या कानाशी कुजबुजली. नाही हं बाळा, असं रडायचं नाही, घाबरायचं नाही. तू तर किती शूर मुलगा आहेस, हो का नाही? माझं कोकरू गते, उगी हं बाळा, उगी उगी. थोडीशी मान उचलत पप्पू कसं बसं बोलला. आई, आई मला एकट्याला सोडून जाऊ नकोस ग.
बघ ना, आईबाबांनी एकटं सोडून दिलं म्हणून त्या पिलाचं काय झालं? त्याच्या कपाळावर अलगद ओठ टेकवत आई हळूच म्हणाली, नाही रे राजा, नाही जाणार आता कधी कधी. अरे पण बाळा, झालं तरी काय? अरे वेड्या, डोळे उघडून जरा बघ तरी बाहेर, कुठे काय झालंय त्या पिलाला? आपले डोळे पुसून आईने त्याला धीर दिला, तेव्हा कुठं त्याने डोळे उघडले. मग जागेवरनं उठून तो रेलिंगजवळ आला. खाली वाकून रस्त्यावर बघितलं तर काहीच दिसत नव्हतं. वाहनांची, माणसांची ये जा रोजच्यासारखी सुरू होती. त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. म्हणजे ते पिल्लू गाडीखाली नाही आलं काही? मग गेलं कुठे ते? नाही रे राजा, गाडीखाली नाही आलं ते पिल्लू. आपल्या चौकीदार काकांनी त्याला उचलून नेलं आहे. त्याला दूध ब्रेड खायला दिला आहे. चल, आपण खाली जाऊन त्याला बघूया. पण जा, त्याआधी जरा फ्रेश होऊन ये बरं. पप्पू तोंडावर पाणी मारून आला. आईनं त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवत म्हटलं, हे बघ पप्पू, असं नाही करायचं बाळा. कामावर तर जावंच लागणार ना आईला. कधीतरी असं एकटं पण राहावं लागणार. पण तू कसं काय घाबरलास? तू तर किती शूर मुलगा आहेस. शेजारी आजी आहेत, अशा वेळी त्यांच्याकडे थांबायचं ना बाळा थोडा वेळ. आणि घरात असं एकटं वाटून नाही घ्यायचं रे. आपले बाबा असतात ना, फोटोतून बघत असतात ते आपल्याकडे. ते नेहमी आपल्याजवळच असतात. आणि आई आहे ना छबड्या तुझ्याजवळ. कामासाठी बाहेर पडावंच लागणार ना रे राजा. त्याशिवाय छान छान खाऊ, खेळणी, कपडे, पुस्तकं, शाळा हे सगळं कसं बरं मिळणार? हो की नाही? मग हे असले भलते सलते विचार मनात आणायचे नाहीत यापुढे. येऊच द्यायचे नाहीत रे मनात. शहाणं माझं बाळते. चल, आता त्या पिलाला आपण घरी आणूया. रोज दुपारी घरात कोणी नसलं की ते चौकीदार काकांच्या जवळ राहत जाईल. काय? पप्पूला खूप आनंद झाला. आपण फारच वेड्यासारखं वागलो का काय? लाजून तो आईच्या कुशीत शिरला. आईच्या पदरात तोंड लपवताना त्याला खूप खूप बरं वाटत होतं, सुरक्षित वाटत होतं. आईने हसून त्याच्या गालाचा पापा घेतला आणि त्याला केवढं तरी बरं वाटलं. श्रोते हो, ही होती सौ रेखा खराबे यांची कथा साईचा स्पर्श. कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि हो, ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करायला काहीही हरकत नाही. त्या सर्वांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे लक्षात घ्या. भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर पुन्हा. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.